नमस्कार मित्रांनो, मी अमोल ओंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, सध्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आहे बघा ती आहे त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा। आणि ह्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस खास विद्यार्थ्यांच्यासाठी त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। मग त्यामध्ये पूर्ण आपली ही टीईटीची जी बॅच आहे ती एक बॅच आहे किंवा प्रत्येक विषयाच्या त्या ठिकाणी सेपरेट पण आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहेत। आता चला ठीक आहे, आपण त्या बॅचमध्ये जो कंटेंट आहे तो कंटेंट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, परंतु त्याच्यानंतर बघा थोडंसं आपल्याला आता झालंय काय, थोडासा वेळ कमी आहे बघा। ओके, सरासरी आपल्याकडे आता फक्त जर आजपासून आपण जर काउंट केलं तर एक 58 ते 59 दिवस आपल्याकडे वेळ आहे। आणि या इतक्या कमी वेळेमध्ये आपल्याला काय करायचं बघा, हा संपूर्ण सिलेबस जो आहे हा त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे। आता आपण छानपैकी त्या ठिकाणी वेगवेगळे तुमच्याकडे रेफरन्स बुक आहे, तर तुम्ही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मार्गदर्शकांच्या त्या ठिकाणी बॅचेस घेतलेले असतील। काही मुलं त्या ठिकाणी सेल्फमध्ये तयारी करताय, चांगली गोष्ट आहे। परंतु त्याच्यानंतर बघा, आता कमी वेळेमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी आपला अभ्यास जो आहे तो जर त्या ठिकाणी काटेकोरपणे जर करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिकांचा सराव करणे। म्हणजे आपल्याला आपला अभ्यास नेमका कोणत्या दिशेला घेऊन जायचा आहे हे समजतं बघा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांच्या त्या स्वरूपावरनं, त्या प्रश्नांच्या स्वरूपावरनं। आणि मग त्याच अनुषंगाने आपण काय केले, याच्या पूर्वी बघा 2013 पासून ते 2021 पर्यंत काय बोलले, 2013 ते 2021 पर्यंत विशेष करून बघा पेपर 1 मधला जो परिसर अभ्यास आहे आणि पेपर 2 मधला बघा जे सामाजिक शास्त्र आहे, म्हणजे परिसर अभ्यासावरती बघा त्या ठिकाणी 30 प्रश्न आणि सामाजिक वरती आहेत बघा त्या ठिकाणी 60 प्रश्न। तर फक्त परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र 2013 ते 2021 पर्यंत जेवढे काही तुमच्या आतापर्यंत प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत, या प्रश्नांची स्पेशल आपण त्या ठिकाणी विश्लेषणाची जी बॅच आहे बघा ती बॅच आपण सुरू करतोय। तर या बॅच मध्ये नेमकं तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा, तर सरळ लक्षात ठेवा, चला 2013 ते 2021 पर्यंत सर्व जे प्रश्न आहेत परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र त्या प्रश्नांच्या ज्या पीडीएफ आहेत बघा, ह्या पीडीएफ पण त्या ठिकाणी तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातील। दुसरा मुद्दा, प्रत्येक प्रश्नाचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण पण त्या ठिकाणी इथं तुम्हाला ह्या बॅच मध्ये अवेलेबल करून दिल्या जाईल। आणि तिसरा एक मुद्दा लक्षात ठेवा, बघा ही जी बॅच आहे तर या बॅच मध्ये काही स्वरूपाचं जे पीडीएफचं जे मटेरियल आहे म्हणजे अनालिसिसचं ते पण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल। ओके, एक टोटली 58 ते 59 दिवस आपल्याकडे वेळ आहे, परंतु ही बॅच आपण इतकी त्या ठिकाणी तितके दिवस चालवणार नाहीये। सरासरी ह्या बॅचचं जे ड्युरेशन आहे बघा पूर्णपणे जर आपण बघितलं तर या बॅचचा जो कालावधी आहे म्हणजे प्रश्नपत्रिका विश्लेषणाची जी बॅच आहे बघा आपली त्या ठिकाणी असेल फक्त 45 दिवस। काय बोलले, फक्त त्या ठिकाणी 45 दिवस ही बॅच आहे। आणि या एवढ्या दिवसामध्ये आपल्याला परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रावरती विचारलेले सर्व प्रश्न यांचं विश्लेषण जे आहे आपण ह्या बॅच मध्ये करणार आहोत। आता दुसरा मुद्दा असा आहे की या बॅचला नेमकं आपण सुरुवात कधीपासून करतोय, तर लक्षात ठेवा, चला बघा ही जी बॅच आहे येणाऱ्या मंगळवारपासून, काय बोललोय, येणारा जो मंगळवार आहे बघा त्या या दिवसापासून आपण बॅच सुरू करतोय। म्हणजे 17 तारखेपासून आपली ही जी बॅच आहे बघा 17 सप्टेंबर, या 17 सप्टेंबर पासून आपली बॅच त्या ठिकाणी सुरू होणार आहे। आणि ही बॅच नेमकं कुठं होणार, तर बघा प्ले स्टोअरला जायचंय आणि प्ले स्टोअरला एक ऍप्लिकेशन आहे बघा द विनर्स स्टडी सेंटर, हा सिम्बॉल आहे सूर्यासारखा, ह्या ऍपमध्ये पूर्णपणे आपली ही बॅच असणार आहे। दुसरा मुद्दा, या बॅचची नेमकी फीस किती आहे, तर लक्षात ठेवा, चला बघा ही बॅच तुम्हाला अत्यंत कमी शुल्कामध्ये म्हणजे फक्त आणि फक्त 250 रुपयामध्ये, म्हणजे फक्त आपण असं म्हणू शकतो की एक वेळचं जेवण ह्या एवढ्या कमी फीजमध्ये आपण ही बॅच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरू करतोय। त्यामुळे तमाम महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांनी या बॅचचा फायदा घ्यावा। ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करायची आहे, हा नंबर आहे बघा 99 75 75 54 99 99 75 75 54 99, या नंबरवर काय करा बघा, आपल्याला त्या ठिकाणी या बॅचची जी फीस आहे 250 रुपये ही आपल्याला फोन पे किंवा गुगल पे द्वारे त्या ठिकाणी पाठवायची आहे। त्यानंतर तो ट्रान्झॅक्शन आयडीचा जो स्क्रीनशॉट आहे बघा तो त्या ठिकाणी तुम्हाला याच नंबरवरती त्या ठिकाणी व्हॉट्सअप करायचा आहे। ओके, तर चलो बॅचच्या त्या ठिकाणी 17 तारखेपासून आपण सुरुवात करतोय, त्यामुळे लवकरात लवकर काय करा बघा, या बॅचला आपला प्रवेश जो आहे तो प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करा। ओके, चला थांबूया, भेटू डायरेक्ट आपण आपल्या बॅचमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।